आणि भगवान स्वतः सांगतात मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते एतां माया ते तरन्ति, जे मला शरण येतात. एकची लीला तरले जे सर्व भागे मज बसले. मग सगळेजण भजन करतो ना, पण भजन देवा करता देवाचं भजन नाही, स्वार्था करता देवाचं भजन. संतांचं भजन देवा करता, देवाच्या चाडे आडवावे देवा. आणि आमचं संसारातलं मागण्याकरता देवाचं चिंतन. काय माऊलीची भाषा, एरते बहुत जोडती किरीटी जयाची भजने भोगासाठी. भोग मिळवण्याकरता भजन. भजनाच्या माध्यमातून देव नकोय आम्हाला, भजनाच्या माध्यमातून आम्हाला संसार पाहिजे. आणि सगळ्यालाच माहिती संसार दुःख मूळ, दुःखाचं मूळही संसार. आणि ते दुःख आपल्याला मिळाल्यानंतर दुःख संपवायचा विचार करावा का वाढवायचा विचार करावा? आपण दुःख वाढवतो. अनामाध्यास म्हणजे एका व्यक्तीला झालेलं दुःख. एकटंच होतं, मागं नाही पुढे नाही, मागं होई खंडवाची वारी, एकटंच. दुसऱ्याचं दुःख आपलं की याला वाटायचं आपलं काय करावं, काय झालं बायकोच आजारी, तुला तर काही नाही ना, माझी बायको दुःख वाढले. त्याच्या बरोबरच्याची लेकर बाळ झाले होते, माझं बघा काही आमचा विचार करा. माझ्या बरोबरीचे पोरायला लग्न होऊन लोक लेकर झाले. लोक म्हणले तुला गावात घर नाही, राहणार शेत नाही, कामधंदा पण तास करत नाही, कुठे थोडं काम करतो, जेवतो, पारावर जाऊन पडतो. तुझे तू बघ बाबा, मेसायला नाही नवरा आणि मसोबाला नाही बायको. तुला जर कोणी पसंत केलं तर बघ, आम्ही खर्च करू मदत देवडण्याची गोरगरीबाची. हे गावोगाव फिरायची आमच्या सोयी. कसं काय मुलगी बघायला कोणाला? मला. लोक म्हणायची घरी कोण कोण? एकटाच. शेती किती आहे? अजिबात नाही. घर अजिबात नाही. नोकरी अजिबात नाही. अरे रुपयाला देऊन आपल्या लेकराचं का वाटोळं करायचं? सोन्याचा जरी चाटू असला तर त्याला पुढाचा आधार लागतो. वेल किती चांगला असू द्या, त्याला फळं किती चांगले असू द्या, पण तुराटीचा तरी झाडाचा आधार द्यावा लागतंय. ते झाडावर वेल चढते आणि त्या फळाला डाग लागतो. ते जर जमिनीवर राहिलं तर त्याला डाग लागतो. गावोगाव फिरत जात असताना एका ठिकाणी कोणीच मुलगी देईल काही नाही, फक्त मुलगी दे, आम्ही कमवून खाऊ. नाही, माय बापाला जबाबदारी, मुलगी सुखात राहून. आता रात्रीची वेळ मारुतीच्या पारावर झोपलं. 10 वाजता एक मुलगी आली. उठाव, मी झाडून काढते, मी इथं झोपत असेल, तुम्ही कुठून आला? परिगावचा आहे. पण तू काय इथं झोपतेस बाई माणूस? मला माही नाही, बाप नाही, घर नाही, मन मजुरी करून खाते आणि इथं झोपते. ती उठून बसली. तुलाही कोणी नाही, मलाही कोणी नाही. मग आपण बीजगणित करू. जे शिकलेले माणसं आहेत त्यांना माहिती. बीजगणितामध्ये A+B = AB. तुला कोणी नाही, मला कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, प्लस केलं तर कोणीतरी आहे. पहिले कोठेच नव्हते काही, पण तिथं त्याला मदत करायला तेथे ढालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली, सत्ता परमात्म्याची, परब्रह्माची. म्हणून परब्रह्म बाप तुझा, इच्छा माया ही तुझी. त्या प्रकृतीच्या इच्छेनं परमात्म्याच्या सत्तेनं जन्म झाला. उठून बसलं. ते म्हणजे मलाही कोणी नाही, तुम्हालाही कोणी नाही. लागलं लग्न महाराज. दोघांनी मजुरी करायची आणि कमवून खायचं. एकाला सांगितलं लग्न झाले, चॅटपत्र तुमच्या जनावरांच्या वाड्यात टाका, मी राखण मी करीन. लाख रुपयाला बळी झाले, लाख रुपयाला म्हशी झाल्या, मी सांभाळेल. मी श्रीमंत माणूस स्वतः चॅटपत्र टाकले, राहा बाबा इथं. दोघांनी मजुरी करायची, कमवून खायची. एके दिवशी बायकोला म्हणून तुझा
मला सुधरत नाही का, दाढ दुखायली, चाळा सुजला, काही सुधारणं झालंय. त्याला दुःख झालं होतं. औषध वगैरे दिलं, दाढ राहिली, पुन्हा कान दुखायला, पुन्हा डोळा दुखायला. काही दुखावं पण डोळा दुखू नये, काही दुखावं पण कान दुखू नये, मध्ये जाऊन बघता येत नाही. मला यादी द्या पण तुम्ही सगळे, काय दुखावं वाटतं. दुःखच नको वाटते, काय कशाचा विचार. महाराज त्याचं राहिलं आणि 2-4 महिन्यानं बाईनं उलट्या करायला सुरुवात केली. की कामाला जाईनं दरवाज्यात बसलं, कपाळाला कान दुखायले का नाही, डोळा दुखायला का नाही, कान दुखायला का नाही. मग तुझा चेहरा का उतर, सकाळपासून तिला कोणत्या उलट्या वगैरे, शरा दुखायले नाही. मग तिचं दुःख यायला लागलं. एक वायर वाढलं, फोल्डर वाढलं, लांबलं ना दुःख. त्याचं एकट्याच होतं. आता तिचं दुःख यायला घेतलं, पुढे लाचे वजीन आपल्या माथा घेईल. तिचं दुःख तिला भोगू द्या. बायका भेटायला चांगलं होतं, गंगाकडं अचानक कशा काही खाण्यामध्ये बदल झाला काय, शिजलेलं भिजलेलं काही खाण्यामध्ये नाही होतं. त्या जुन्या बाया होत्या, त्या बाईला तपासलं, हसतच निघाले. येडं नाही काय, त्या उलट्या नाही, त्या सुलट्या आहेत, कोरड्या उलट्या. 3 महिने झाले, 3 महिने झाले, आणखी 6 महिन्यानं बाळ होतंय. इतकं खुश झालं बायकोला. म्हणला मी डबल ड्युटी करतो, पण तो उन्हात जायचं नाही, चहा प्यायचं नाही, काळ्या तिखटाचं खायचं नाही, शिळी भाकरी खायची नाही, काजू बदाम दिसते मी आणून देतो, केळी शिकरण चपाती खायचं, अंजीर खायचे, बदाम खायचे, आणि घराच्या बाहेर निघायचं नाही, वजन उचलायचं नाही. महाराज तब्येत मस्त झाली, झाला मुलगा. सगळे लोक म्हणजे नवसं करून मोठमोठ्याला होईन आणि याला बघायला नशिबा. आणि ते मुलगा असा बघितलं की कोणाला घ्यावं वाटत नाही. काय काय लेकरं असते मायबापाला बाहेर येऊ वाटत नाही, परंतु गॅरंटी कर डोक्यावर जावळाचा पत्ता नाही, भुवया सगळ्या झडून गेलेल्या, डोळे 14 जानेवारी, नाक चिंचेचं बोटून ठेवण्यासाठी त्याच्यातून 85 रुपये लिटरचा माल, पिठभर वाचलेलं, त्याच्यातून लाल गळू लागलेली, हनवटी मध्ये दबलेली, गाल गोबरे, पोट नगाऱ्यासारखा, हातपाय सरकारी सारखे, आणि रडू लागलं तर कोणत्या स्वरात. आईला लेकराचं रडणं, लेकराचे ही आई म्हणते बाजूला घ्या, मी स्वयंपाक करतो, जरा घेऊन फिरा. ते मला मी स्वयंपाक करतो, पण लोक म्हणते कोणत्या मूळ लागायचे. तुका म्हणजे घुमते वेळेन वेळ हवे न कळे, पण काय काळभोर कोरडं जावळ भोपे कपाळ धनुष्याकृती गोया, मोठमोठे पाणीदार डोळे, सफरचंदासारखे दान, चांदीकडीसारखा नाक, गुलाबाच्या पाकळीसारखे होठ, काजळ लावल्यासारखे, कमला नयन हास्य वदनी हसे, कमळाच्या कळीसारखे मोठमोठे डोळे, आणि कंबुकंठ गरदरी स्तंभ. महाराज कंबुकंठ हातपाय गरदरी स्तंभासारखे गोरख कान, नाकाला शेकोट नाही, तोंडाला लाळ नाही, इतकं कोणाला घ्यावंसं वाटलं. काय मुलगा, काय मुलगा. साखर वाटत असताना अर्ध्या काळात वाटली, घरचे माणसं पळत आले, घरी चल का साखर वाटू दे. साखर वाटायचे का बोलायचे, घरी गेल्यावर कळत काय झालं. तुमच्या तान्या मुलाकरता जी साखर वाटतात, त्या मुलानं डिस्को डान्स सुरू केला. डोळे तरवाटले, हाताला मुठी आवडल्या, आणि त्याला रडता सुद्धा येईन, हातापायला झटके द्यायले, धनुर्वाद झाला, मरतय. अरे बापरे, माय बाप रडू लागले. त्या दोघाला दुःख आहे का? नाही. ते मुलगा माझा आहे म्हणून दुःख, आणि त्या दुःखाचा परिणाम औषध वगैरे दिलं, मुलगा चांगला झाला, मुलाच्या पाठीवर मुलगी झाली, मुलगी करती समर्थी झाल्याबरोबर तिघही काळजी करू लागली. लग्नाला मुलगी, म्हणून लग्नाला येणाऱ्या मुलीला
शास्त्रामध्ये सौभाग्यकांक्षिणी म्हणतात. सौभाग्याची अपेक्षा असणार, सौभाग्य तिला असं वाटतं की लग्नाचा विचार करते, कधी करशी लग्न माझे. आता हे राजीव भटकळ माणूस बाया लग्न होईपर्यंत रडत नाही, तर नांदायला निघताना आईच्या गळ्याला बापाच्या गळ्याला, आई कशी तुला सोडून जाऊ, आई म्हणते जावं लागते म्हणाले लेकीच्या लेकरा दुसऱ्याची तर दिल्या घरी तू सुखीरा. बाप म्हणला काही काळजी करू नको आम्ही आहे. भाऊ म्हणला काही काळजी करू नको. सगळे लोक आणि बायका शेजारच्या बाजारच्या इतक्या हुशार, निष्ठा डोळ्याला बदल लावायचा. आता योगायोगाने होतो ताई उकळीकडे आहे पायावर आल्याबरोबर मला ताई रडू नका, काजळ विस्कटलं, केशर विस्कटले आणि मुंडकड्या वगैरे इतकं सगळं नटवलेलं. महाराज रडूची आहे, मी भोळा माणूस आहे. मी म्हणून जाऊ नका जाऊ नका म्हणल्यावरती बापन भाऊ एवढ्या वेळ एवढं चांगल्या घरी माझी मुलगी चालली सुखात राहील, तुम्ही जाऊ नका. काही जायचंय का? जायचंय. रडू नका, रडू येते मग जाऊ नका. गाणं तुम्ही खाऊ नये, तो गाणं तुम्ही गाव गात गात खाते नाही, खात खात गाते नाही. चिडिया चावल ले चली बीच में मिली दाल, चिडिया दो दोन बनी एक लेवे एक लाल. एका हृदयाचा विषय देव जर असला तर संसार बाहेर राहील, आणि संसार असेल तर देव बाहेर राहील. म्हणून काय धरायचं ते तुम्ही ठरवा. आणि दृष्टांत देताना भगवंतानं या अहंते आणि ममतेला, अहमाध्यास ममाध्यासाला, मायेच्या या कार्याला मायेचं बंधन सांगितलं. म्हणून भगवान स्वतः सांगतात मला शरण ये, मी सगळी जबाबदारी घेतो. कारण माझ्या अध्यक्षतेखाली ती प्रकृती काम करते आणि माझ्या सत्तेनं ती काम करत असल्यामुळे माझ्या कार्यात मयाध्यक्षेण प्रकृती सुयेते चराचरण. म्हणून सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. सगळ्या दुःखातून सोडवण्याची जबाबदारी. कारण मम माया दुरत्यया, ही माझी माया आहे, माझ्या हातात आहे. आणि मायेचा पूर तरुण जाण्याकरता एकची दिला करू. पण भगवंताच्याकडे आम्ही जातच नाहीत, अहंते ममतेमध्ये गुंततो. मग आम्ही तरुण जाऊ शकत नाहीत का? तरले तरले तरते हा भरवसा नामधारकाचा. ज्याला पोहता येतंय तो पाण्यातून पोहून पलीकडे जातो. मामा बरोबर यांची कधी लहानपणी पोहायला जायची. असा पूर आला, उड्या टाकायच्या पुढे निघायचे. पोहायची कला असल्यामुळे जमायचं. आणि ज्याला पोहायची कला नाही ते ना तिथं कुठं करते आम्ही ना बाबा मरतय. कमाल आहे ना. जिवंत माणूस हातपाय हलवून सुद्धा पोहण्याची कला नसली तर तो बुडतो आणि मरतो. आणि मढ मेल्यावर तरत, पण त्याला तरुण उपयोग नाही ना. मेल्यावर काय कहत कबीरा सुन मेरी दुनिया आप मर गए पीछे डूब गई दुनिया. महाराज मग त्याच्यावर नामस्मरणाचा पूल बांधला. आता नामस्मरणाचा पूल बांधल्यावर का खाली केवढाही मोठा पूर आला तर त्या पावसाची, त्या पाण्याची भीती आहे का? सहज मनुष्य चलून जाऊ शकतो. पण जर पोहणाऱ्याच्या काशेला लागलं तर मग जाता येईल. एक मनुष्य सकाळी 6 वाजल्यापासून पूर उतरायचा विचार करू लागला. अन्न नाही, पाणी नाही. 12 वाजले, 12ला 10 मिनिटं कमी आणि ते बसलं. दुसरं आलं जेवून खाऊ.
पहिलं वैतागलेलं आणि दुसरं आलं तारलं कामानं. आता दोघंच नदीच्या काठावरून पूर वाढत होता. ते नवीन आलेलं होतं, त्यांनी ऐशारामामध्ये सुखानं होतं, काही उपाशी नव्हतं, काही नाही, बेजारी नाही. त्यानं मोठ्या प्रेमानं महाराज हिंदूला हिंदू मिळाले. राम राम ते पहिलं वैतागलेलं होतं. त्यानं वैताग्या राम राम चला बोलत राम. आता झालं राम राम राम, आता काहीतरी बोलायला पाहिजे. हे नंतरच आलेलं म्हणलं काय पुरे हो म्हणला. ते पहिलं चिटेल म्हणला डोळ्यात माती पडली का? म्हणजे का ओळख नाही पाळत नाही डोळ्यात माती. तुम्ही अगोदर आलात का? मी म्हणजे तुम्ही. तुम्हाला पूर आलेला माहिती आहे का? मला माहिती म्हणजे तुम्हाला. मग तुम्ही सांगायची गरज काय? नाही नाही मला पलीकडे जायचं, मला काही इथं मुकाम करायचं. चला चला. याला वाटलं त्याला पोहता येत असं, त्याला वाटलं याला पोहता येत असं. दोघं गेले. पुराचं पाणी असं ओढलं महाराज. कारण या माया नदीचा पूर आला, त्याच्यात 3 दोष निर्माण होतात. पाणी गढूळ होतं, पाणी स्थिर राहत नाही, वेगात वाहतं, आणि पाणी मर्यादा सोडतं. हे मायेचे हे 3 दोष. पूर उतरला की पाणी स्वच्छ होतं, ते पिण्याच्या शेताच्या सगळ्या उपयोगाला येतं. ते मर्यादित वाहतं, संत वाहते कृष्णाला, त्याचा उपयोग होतो. तसं हे 3 दोष गेले की 3 हेतू येतात. पण पुराचं पाणी कळलं नाही किती खोल आहे. एखाद्या खड्ड्यात पाय गेला आणि ते पडलं. ते म्हणला मामा माझा हात धरा, मला पोहता येत नाही. ते म्हणलं मला येत नाही. आता दोघांना एकमेकाचे हात धरले. ते पहिलं त्याला कुठं तरी भरून पडणार. म्हणून जया सद्गुरु तारू पुढे अनुभवाची काशी गाडी. त्या गुरुचे उपकार देवापेक्षा जास्त आहे. म्हणून सद्गुरु वाचून संसारी तारक नसेची निष्ठंक अनुभवली. आणि अशा ज्यांनी आपल्याला जीवनामध्ये पारदर्शकपणा जीवन जगवलं आणि मार्ग दाखवला, वाट दाणे त्याच्या पुण्याला येईल. म्हणून आमच्या हरिभक्तपरायण परम आदरणीय हिंदूभूषण श्याम महाराजांनी सांगितलं, दादा गुरुजींची पुण्यतिथी काही ठिकाणी काल झाली, काही ठिकाणी आज आहे. आज आमच्या मोठे बाबांची पुण्यतिथी आहे. 7 तारखेला माजी अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष माजी अध्यक्ष केशव उकळीकर, त्यांचे वडील पंढरनाथ नारायण उकळीकर, आणि विद्यमान अध्यक्ष संदीपान महाराज हसेगावकर, त्यांचे वडील हरिभक्तपरायण जनार्दन हसेगावकर. दोघांची 7च तारखेला. हे पुण्यस्मरण का करायचं? त्याचं कारण एकच आहे, ते मार्गदर्शन दाखवून गेले ना. मग त्यांच्या मार्गदर्शनाच्या उपकारातून आपण त्यांचं ऋणमोचन करण्याकरता 7 दिवसाचे सप्ते झाले. सप्त्यात गोंधळ झाला. सप्ताह चांगला दिसला की कोणी शिरू लागलं, चांगलं दिसलं की मध्ये शिरतात, आणि जर बिघडलं की घ्या बाबा सांभाळून आपल्याला काय. यांनी आण काढलं, मी आण काढलं. यांनी सांगितलं दादा 7 दिवसाचं नाही पण 1 दिवसाचं करू. चला, त्याच्यात आजारी का करू नये. म्हणजे दादा कसं नुसतं मी येतो, कीर्तन करतो, आणि कधीही मी कीर्तनाची टाळाटाळ करत नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा फार नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो. काळजी करू नका, माझा काय गुणच तसला आहे. मी म्हणून फेटा बांधायला सुरुवात केली, लाईट गेली. सनलाईट म्हणले काय करू, की लाईट गेली. काही लोक म्हणजे आता काय दिव्या लावणार. तसं त्यांनी आमच्या घराण्यावर माझे चुलते आणि प्रल्हाद शास्त्री त्यांच्या खोलीत राहून देवकर माऊलीकडे शिकत होते. आमचे आजोबा हे सुद्धा अगोदर देवकर माऊलीकडे, पुन्हा संस्थेमध्ये अशी सेवा केलेली वंश परंपरा दासने आहे.
तुम्हाला जे पण इतकंच कीर्तन करा, इतकंच झालं पाहिजे असं काही नाही, तुला काय हरकत नाही. आणि माझा स्वभाव हटवारी असल्यामुळं कमी कीर्तन करा म्हणलं की मी लाभ घेत असतो, वेळेवर या म्हणलं की उशीर करीत असतो. महाराज दणकावून होऊ द्या कीर्तन, लगेच येईल. कारण मी नागरीला 17 बुद्धी कुठलं कपड बांधली, त्याच्यामुळं त्यांची सेवा करण्याकरता आणि निरोपायाचा अभंग निवडलाय. संतांचं कार्य देवापेक्षा किती श्रेष्ठ हे सांगणार. देवानं भक्ताला तारण्याची जबाबदारी घेतली, पण संतांनी जगाला तारण्याची जबाबदारी घेतली. म्हणून कलियुगामध्ये देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहे. साधू थोर जाणा, 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 आणि या संतांनी नामचिंतनाचा पूल तयार केला आणि त्याच्यावरून पायवाटेनं जसा मनुष्य जाऊ शकतो, तुका म्हणे सोपी केली पायवाट. आणि पायवाटेनं ते माया घाट उल्लंघन करून पलीकडे गेले. केली पायवाट उल्लंघिला माया घाट. मग आम्ही भजन करीत नाहीत का? पण आमच्या भजनातून त्यांच्या भजनात फरक कोणता? त्यांनी भजन केलं ना आपणही भजन करतो, पण त्यांच्या भजनामध्ये स्वार्थ नव्हता. देवाकरता देवाचं भजन. देवा मला काही नको, तूच पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या भजनामध्ये देव रममान होत होता. त्यांनी मायाघाट उल्लंघन करून गेले. महाराज कोणत्या साधनाद्वारे गेले? मायेतून तरण्याकरता एकच जगात साधन सांगितलं, हरी हरी तू बोला. हरीचं चिंतन करतो, मग आमचा मायाजाळ का तुटत नाही. आपण तोंडानं चिंतन करतो आणि संत हृदयापासून म्हणून शब्द हृदय मंदिरी स्मरणारे. हृदयातले विकार घालवा आणि मग त्या हरीचं चिंतन करा. हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील लयाशी क्षण. मग हृदयातून चिंतन कसं? जी हरी आठविला जीवे हृदयी धरिला. हृदयातच का धरायचं? त्याचं कारण आहे. मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयो बंधाय विश्वासोत्तम मुक्तैसून निर्विषम स्मृतम. मी आणि माझं हे हृदयात आहे, मनात आहे. मनच सुखाला दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून शब्द आहे, ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरण. हृदयापासून त्याचं चिंतन. काय होतं? तुम्ही हृदयापासून त्याचं चिंतन केलं की तो किती हटवा. हृदयामध्ये तुम्ही त्याचं चिंतन केलं की धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी. देव सण करतो. आम्हाला पाठीकडे आपण कडे काढायची मिळेल. सुख ठेवी आपल्यासाठी, दुःख आपणच होतो. एक छोटासा दृष्टांत सांगतो. हरिवंश पुराण भागवतामध्ये भगवान गोपाळ कृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्याबरोबर इतकं राधेचं प्रेम, राधा भक्ती हरे ज्ञान. राधे 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 हे श्याम सुंदरा हे झणकली आपल्या. कृष्ण रडला की राधेनं याय कृष्णाला घेऊन जाईल. कृष्ण 11 वर्षाचा झाला की तो मथुरेला गेला, कंसाला मारलं.
17वे जरासंधानं स्वारी केली. कालयवनाच्या मदतीला वरदान असल्यामुळं मथुरा सोडली, द्वारकेची रचना केली. द्वारकेत राहिलेल्या याच्या 25व्या वर्षी लग्न केलं. 1 नाही 2 नाही 16,108 लग्न केले. भगवंता 10 मुलं 1 मुलगी झाली. एवढे यादव संख्येनं वाढले आणि गड्यानो राजा ते झाला. राधेच्या मनात एक भावना जागृत झाली, कृष्ण राजा झालाय. मोठा झाल्यावर माणूस छोट्याला विसरून जातो. लहानपणी कडा खांद्यावर खेळवले आणि मग आता ओळख धरील का. म्हणून राधा तडक निघाली गोकुळातून आणि द्वारकेला गेली. त्या सुदर्शन सभेमध्ये भगवंताच्या बायका त्यांची लेकरं सगळे बघितले. राधा ताट ताट गेली. काय भाव विभोर झाली प्रेमाला. मर्यादा महाराज त्या प्रेमसूत्र लगेच गेली भगवंताच्या मांडीवर बसली. माफ करा, राग मान नका. हे कीर्तनात सांगायला भगवंता सांगायला बरे. खरंच आपल्या बायकोच्या एका दुसऱ्या बाईला मांडीवर घेऊन बघावं. नुसतं दुसऱ्या बाईला हसून बोललं, घरी नाही बोललं, सगळ्या जगाला तुकारी सगळं, पण घरी वगैरे पण असा स्वभाव भगवंताच्या बायका चिडल्या. इतकी म्हातारी मांडीवर बसली. म्हातारी प्रॉब्लेम देव आहे त्यांना काय खिसा टाकाच काढा. कसा रोग जाय दुधे साखरे तर हिंमतात घ्यावा. गरम दूध करायला सांगितलं. राधाबाई कृष्णाचा प्रसाद म्हणून घ्या. ते म्हणून घ्या. उखळतं दूध किती उखळलं. माऊली अतिशयोक्तीचा कल्पना दिलास करतात. वाफेच्या शिगेन वाती लावले. इतकं गरम दूध माझ्या हातानं पुन्हा असं तोंड धरलं. दुसरा ग्लास लावला. गटगट दूध केलं. तोंड पुसलं. बघतो त्याच्या बायका म्हणले डोळे बाहेर पडतील, हाताळे बाहेर पडतील, जीभ बाहेर पडल. म्हणून राधा म्हणजे निघू का. एकेनं विचारलं दूध कसं होतं राहतं. बरं होतं पण निवायला बाई आहे का बाईला एवढं कळतो तू. राधा निघून गेली. भगवंताच्या बायकामध्ये वाढली. हा होता चान्स. असं काढायचं. ते म्हणले माझ्या हातावर एक थेंब उडून आला. बटाने एवढा फोड झाला. माझ्या सगळ्या शरीराची आग होते. मग तिला कसं काय झालं. एका क्षणामध्ये उद्धवाच्या खांद्यावर हात टाकून भगवान आले. डोळ्यातून अश्रुधारात गावानं सगळं अंग महाराज भिजलेले. तशा अवस्थेमध्ये पंचकावर बसवलं. उद्धव पायाजवळ रडत होता. काय झालं देवाला, काय झालं. उद्धवानं पायाचा पिता पण काढला. बघितलं तर वाटत त्यावेळेला मोठे पोरं होते. काय झालं देवाला. म्हणजे दूध पडलं. कोणी होतलं. देवाला सांगितलं तुम्ही होत. त्या म्हणल्या सुख वसे तुझे पाय लक्ष्मीच्या हाती आणि कसं तुझ्या पायावर दूध होता. म्हणजे आली होती का. तब्येत बरोबर नाही. राधेला तुम्ही उकारलं दूध पाजवलं. तिला पडू दिलं नाही. मला पडलं असं. आणि मग काही माणसांनी शंका घेतली ते पोळू देत नाही तर मरू देत. मग त्यांच्या मरण्यातून सामान्य जीवाच्या मरण्यात कोणता फरक आहे. जीव कोण या काळात वर गेले. वर गेले म्हणजे कुठं. ते शेवटच्या चरणामध्ये निरूपायला सांगतात. निळमणे ब्रह्मेशान पाहुणी लाविले दिशा जेही हरी आठविलं जीवे हृदय धरिला. एकदा मोठ्या प्रेमानं टाळी वाजवायची. गुरुजींचं पुण्यस्मरण टाळी वाजवून भजन जोरात. विडोबार कुमारी विडोबार कुमारी विडोबार कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमार
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानात माऊली करा